गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आपण बातम्या पाहणार आहोत. सुपरफास्ट. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी पोलीस आयुक्तांना एक पत्र पाठवलं. मला ड्रग्ज प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे माझ्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ नये. हे प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे, असं समीर वानखेडे यांनी पत्रात म्हटलं. तसंच मला तुरुंगात टाकण्याच्या आणि सर्व्हिसमधून काढून टाकण्याच्या धमक्या काही लोकांकडून देण्यात आल्या असल्याचं देखील समीर वानखेडे यांनी म्हटलंय. क्रूजवरील पार्टी प्रकरणात मोठा खुलासा समोर आलाय. आर्यनला सोडवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. केपी गोसावीचा कथित बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं मध्यस्थांमार्फत 25 कोटी मागितल्याचा दावा केला. ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचं साईल म्हणाले. गोसावी सॅम मार्फत पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. या पैशांसाठी शाहरुखच्या मॅनेजरशी बोलल्याचा दावा देखील त्यांनी केला. तर दुसरीकडे समीर वानखेडेंवर त्यांनी आरोप करत एका कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा त्यांनी केला. तर समीर वानखेडेंमुळे जीवाला धोका असल्याचं आता मीडियासमोर आल्याचं प्रभाकर साईल म्हणाले. न्यूज 18 लोकमत या दाव्याची पुष्टी करत नाहीये. प्रभाकर साईलच्या आरोपानंतर एनसीबीनं एक प्रेस रिलीज केलं. यात समीर वानखेडे यांनी साईलचे सर्व आरोप फेटाळून लावले. पुरावे असल्यास साक्षीदारानं कोर्टात जावं, असं एनसीबीनं निवेदनाद्वारे स्पष्टीकरण दिलं. पंच प्रभाकर साईल यानं एनसीबीवर गंभीर आरोप लावल्यानंतर आता राजकारण तापू लागलं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट करत हे संपूर्ण प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं. आर्यन खान प्रकरणी समोर आलेला व्हिडिओ धक्कादायक आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी मोठी रक्कम मागितल्याचंही कळतंय. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठीच रचलेलं हे कुभांड असल्याचं दिसून येत आहे. या सर्व प्रकरणाची राज्य सरकारनं सुमोटो चौकशी करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली. कोट्यावधीच्या वसुलीसाठी एनसीबी काम करत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. क्रूज ड्रग्ज प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली. फिल्म सिटीमध्ये दहशत पसरवण्यासाठी आर्यन खानवर कारवाई केली असा देखील आरोप नवाब मलिक यांनी केला. ते बीडमध्ये माजलगाव इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. राज्यात ईडीच्या कारवायांवरून राजकारण तापत असतानाच खासदार संजय काका पाटलांच्या वक्तव्यानं नवी चर्चा रंगली आहे. माझ्या मागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार असल्याची स्पष्टोक्ती भाजपचे खासदार संजय काका पाटलांनी केली. स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्तीवरून संजय काका पाटलांनी हे वक्तव्य केलं. तसंच आमची कर्ज पाहून ईडीलाही प्रश्न पडेल, असंही पाटील म्हणाले. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपावाले असून भाजपाशी संबंधित लोकांनी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात विरोध केल्याचा आरोप काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी केला. 7 नेशन 7 मेरिट या संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात आक्षेप घेतला. संस्थेचे पदाधिकारी आरएसएस आणि भाजपचे लोक आहेत. भाजपानेच त्यांना रसद पुरवली असा आरोप देखील सावंत यांनी केला. नवी मुंबईत मनसेनं शाखा उद्घाटनाचा धडाका लावला. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईत 5 मनसे शाखांचं उद्घाटन करण्यात आलं. सिवूड, तुर्भे, घणसोली गाव, तळवली आणि रबाळे एमआयडीसी येथे मनसेच्या शाखांचं उद्घाटन करण्यात आलं. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मनसेनं कंबर कसली असून अमित ठाकरे यांच्या उपस्थितीनं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला. नवी मुंबईत 3 सदस्यीय पॅनल पद्धतीने निवडणुका होणार असल्यानं मनसे निवडणुकीत काय योजना आखणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. केंद्रातील भाजप सरकार हे ब्लॅकमेलिंग सरकार आहे. बीजेपी सरकार अधिकाऱ्यांना तोडपाणी करायला सांगत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते बीडच्या अंबाजोगाई येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात आले असता माध्यमांशी बोलत होते. या मेळाव्यात राज्यसभा खासदार रजनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनिर्वाचित खासदार म्हणून निवृत्त झाल्यानंतर अंबाजोगाई शहराच्या वतीनं त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. चंद्रपुरात राज ठाकरे यांच्या स्वास्थ्य लाभासाठी मनसेनिक देवी महाकाली चरणी नतमस्तक झाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे कोरोनाबाधित मनसे प्रमुख लवकर कोरोनातून बरे होत यासाठी माता महाकालीची आरती केली. राज ठाकरेंच्या चांगल्या आरोग्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी देवीजवळ प्रार्थना केली.
शहादा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी काँग्रेसच्या वैशाली पाटील यांची बिनविरोध निवड झाली। या ठिकाणी आधी भाजपच्या उपसभापती होत्या, मात्र ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून झालेल्या पोटनिवडणुकीनंतर काँग्रेसला या ठिकाणी बहुमत मिळालं। अर्ज दाखल करताना भाजपच्या कल्पना पाटील आणि राष्ट्रवादीच्या ललिता बाविस्कर यांनी देखील अर्ज दाखल केले होते, मात्र अर्ज माघारीच्या विहित वेळेत त्यांनी माघार घेतल्यानं काँग्रेसच्या वैशाली पाटील या बिनविरोध निवडून आल्या। माथेरान महाबळेश्वर सारख्या पर्यटकांचं आकर्षण असलेल्या पर्यटन स्थळांचा शाश्वत विकास करणं हे आमचं ध्येय आहे। यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल, असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं। जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमधील विविध विकास कामांचं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकांमध्ये एकात्मतेची भावना आणि देशप्रेम जागृत करण्याच्या अनुषंगानं सुरू झालेली सीआरपीएफच्या जवानांची सायकल रॅली नंदुरबारमध्ये दाखल झाली। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते 12 ऑक्टोबरपासून गडचिरोलीतून या रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं होतं। गडचिरोली, नागपूर, अकोला, मलकापूर, भुसावळ, चोपडा आणि शिरपूर मार्गे ही सायकल रॅली नंदुरबारहून गुजरातच्या दिशेनं रवाना झाली। 1100 किलोमीटरचा प्रवास या सीआरपीएफच्या जवानांनी केला आणि या प्रवासात ठिकठिकाणी लोकांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं। वाशिम जिल्ह्यातील हिवरा गणपती येथील गणेश मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती। कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षापासून हिवरा गणपती येथील गणेशाचं मंदिर बंद होतं, मात्र नवरात्रापासून हे मंदिर उघडण्यात आलं असून मंदिर उघडल्यानंतर पहिलीच संकष्टी चतुर्थी असल्यानं भाविकांनी मोठी गर्दी केली होती। या गणेशाच्या मंदिरात दर चतुर्थीला राज्याच्या अनेक भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात। कोरोनाचे नियम शिथिल केल्यावर आणि राज्यातील मंदिर आणि देवस्थानं भाविकांसाठी खुली करण्यात आल्यानंतर काल पहिलीच संकष्टी चतुर्थी असल्यानं अनेक गणेश भक्त पहाटेपासूनच गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत होते। अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील ओझरच्या विघ्नहर्ता गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पहाटेची आरती करून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं। आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पॅन इंडिया कायदेशीर महाशिबिर संपन्न झालं। यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसह इतरही मान्यवर उपस्थित होते। प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क आणि माहिती मिळावी यासाठी पॅन इंडिया अवेअरनेस काम करत असल्याचं न्यायमूर्ती उमेश ललित म्हणाले। कृषी विभाग आणि टिश्यू कल्चर कंपन्यांच्या दुर्लक्षामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादनावर त्याचा मोठा दुष्परिणाम झालाय। रोगांमुळे केळी उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। जळगाव जिल्ह्यातील टिश्यू कल्चर केळी पिकावर आलेल्या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतातील केळीची रोपं उपटून फेकण्याची वेळ आली असून त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। मात्र टिश्यू कल्चर रोपांच्या उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि जिल्हा कृषी विभागाकडून याबाबत कुठलीही दखल घेतली जात नसून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे। देहू परिसरात एका अज्ञात व्यक्तीनं नामी शक्कल लढवली आहे। नागरिक कचरा टाकत असलेल्या ठिकाणी थेट या व्यक्तीनं दगडांना केशरी रंग देऊन त्याला हार आणि फुलं वाहून त्या ठिकाणी देव असल्याचं भासवलं। त्यामुळे आता नागरिकांनी या ठिकाणी कचरा टाकणंच बंद केलंय। अज्ञात व्यक्तीनं लढवलेल्या या नामी शक्कलची आता देहू परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे। वाशिम जिल्ह्यात रविवारी आरोग्य विभागाच्या कनिष्ठ लिपिक पदाची परीक्षा झाली। वाशिम शहरात 14 तर मंगळूरपीर अनसिंगसह इतर ठिकाणी 12 अशी एकूण 26 परीक्षा केंद्र होती। या सर्व परीक्षा केंद्रावर एकूण 5,915 परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली। यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती। परीक्षा केंद्रावर कोरोनाचे नियम पाळून परीक्षार्थींना प्रवेश दिला गेला। शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरीला लागू नये असं वाटत असेल तर तसं सांगा, पण हा परीक्षेत सुरू असलेला खेळ बंद करा, नाहीतर आम्ही हातात बंदुका घेऊ, अशा संतप्त भावना परीक्षार्थ्यांनी व्यक्त केल्या। आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ काही केला थांबत नव्हता। लातूर जिल्ह्यात देखील आरोग्य विभागाच्या परीक्षा घेण्यात आल्या। सकाळी 10 वाजताची वेळ असतानाही अर्धा तास उशिरानं विद्यार्थ्यांना पेपर देण्यात आले। रविवारी आरोग्य विभागाचा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे अंधेरीतल्या साकी नाक्यातील सेंटरवर एकच गोंधळ उडाला। परीक्षेच्या 1 तास आधीच पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। क गटाचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरच ठिय्या मांडला।
नाशकात गोंधळ झालेल्या परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी सूरज मांढरेंनी पाहणी केली। घडलेल्या प्रकाराबाबत आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अहवाल पाठवणार असून उघडलेल्या सीलबंद पेट्या आणि खासगी वाहनातून आलेल्या प्रश्नपत्रिका या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। पेपर खासगी वाहनातून आले असले तरी पेपर फुटले नसल्याचं जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले। राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीच्या विरोधात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला। पेट्रोल डिझेलचे भाव 100 पार गेल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं। जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोदी सरकारनं तात्काळ कमी करावे याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निवेदन देऊन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला। तर मोटरसायकलमध्ये चमच्यानं पेट्रोल भरून एक अनोखं आंदोलन करण्यात आलं। पुसदमधील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये अश्विनपुरातील गर्भवती महिला सीमा राठोडला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं। प्रसूती होऊन बाळासह माता ही 4 दिवस ठणठणीत होती। मात्र 18 तारखेला घरी घेऊन जाताच महिलेचं पोट फुगण्यास सुरुवात झाली, त्यामुळे तिला पुन्हा मेडिकेअरमध्ये भरती करण्यात आलं। डॉक्टरांनी पुन्हा ऑपरेशन करावं लागेल असं सांगून ऑपरेशन केलं, मात्र या दरम्यान तिचा मृत्यू झाला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अन्ननलिकेला कैची लागून सीमाचा मृत्यू झाल्याचा आरोप पती आकाश राठोड यांनी केला। या प्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। प्रेमभंग झाल्यानं प्रियकरानं तरुणीचा चाकूनं गळा चिरून हत्या केली। नांदेड शहरातील शारदानगर भागात ही घटना घडली। 22 वर्षीय वैष्णवी गौर हिची हत्या करण्यात आली। प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरेश शेडगे याला ताब्यात घेतलंय। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूरमध्ये अनुसूचित जातीच्या नागरिकांचा शेतात जाणारा रस्ता अडवल्यामुळे आणि तक्रार करूनही महसूल प्रशासनानं दखल न घेतल्यानं दानापूरच्या अनुसूचित जातीच्या या नागरिकांनी गाव सोडून तलावानजीक राहायला सुरुवात केली होती। मात्र या घटनेची बातमी न्यूज 18 लोकमतने लावून धरली आणि या प्रकरणी जिल्हा दौऱ्यावर आलेले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या नागरिकांची दखल घेतली। या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले। आई वडिलांचं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सावत्र मुलाची वडिलांनीच कोयत्याने मानेवर वार करून हत्या केल्याची घटना बारामतीतील पारवडीच्या शिपकुले वस्तीवर घडली आहे। कोयत्याचा घाव जोरात बसल्यानं मुलाचा या जागीच मृत्यू झाला। गोपीनाथ जाधव असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे। मारुती जाधव असं आरोपीचं नाव असून त्याला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे। या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण इतरही काही घडामोडींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। तुमचं पुन्हा एकदा स्वागत। क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी पाहूयात थोडक्यात। रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान वर्ल्ड कप सामन्यात पाकिस्ताननं भारतावर दणदणीत विजय मिळवला। भारतानं पाकिस्तानला दिलेलं 152 धावांचं लक्ष्य पाकिस्ताननं सहज पार केलं। सामन्यात भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली। रोहित शर्माच्या रूपानं भारताला पहिला धक्का बसला। रोहित शर्मा शून्यावर बाद झाला। शाहीन आफ्रिदीनं रोहितला बाद केलं। त्यानंतर केएल राहुलही स्वस्तात बाद झाला। अवघ्या 3 रन्सवर राहुल तंबूत परतला। केएल राहुल आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारताला आणखी मोठा धक्का बसला। सूर्यकुमार यादव 11 धावांवर बाद झाला। ऋषभ पंत यानं चांगली खेळी करत 39 धावा ठोकल्या। 30 बॉलमध्ये त्यानं 39 धावांची खेळी केली। दरम्यान पाकिस्तानच्या बाबर आणि रिझवाननं दमदार कामगिरी केली। विराट कोहलीनं चांगली खेळी करत अर्धशतक ठोकलं। विराटनं 49 बॉलमध्ये 57 धावा केल्या। विराटनं एक बाजू भक्कमपणे सांभाळली। त्याच्या खेळीमुळे भारताला 150 धावांचा टप्पा गाठता आला। अभिनेत्री कतरिना कैफ सध्या सूर्यवंशी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे। कतरिनानं नुकताच सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटचा एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय। या व्हिडिओत अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी धमाल करताना पाहायला मिळतात। कतरिनानं शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। या बातम्यांचा स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।